नमस्कार मंडळी, व्यवसाय म्हणलं की अनेक चढ उतार आले, अनेक अडीअडचणी आल्या, पण याच अस्थिर व्यवसायाला स्थिर बनवण्याचे काम MEA नेहमीच करत आलेले आहे. MEA ने यावर्षी असा एक्स्पो आयोजित केलाय की ज्यामुळे मराठा उद्योजकांना जागतिक स्तरावर ओळख मिळेल. अर्थातच MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो 2026 आणि या जागतिक प्रवासाचे अभिमानास्पद भाग म्हणजे आज आपल्यासोबत उपस्थित आहेत स्मार्ट सर्व्हिसेसचे फाउंडर श्री चंद्रकांत गायकवाड सर. नमस्कार सर. नमस्कार. सर, आपला व्यवसाय नक्की काय आहे आणि याची सुरुवात कशी झाली? आमचा व्यवसाय हा टोटली गव्हर्नमेंटमध्ये आम्ही मॅनपॉवर सप्लाय करतो, मेकॅनिक्स पद्धतीने क्लिनिंग करतो, क्लास 3 क्लास 4 प्रकारचे आम्ही मॅनपॉवर सप्लाय करतो. मनुष्यबळ जे रिक्वायर आहे गव्हर्नमेंट डिपार्टमेंटमध्ये हे आत्ता आम्ही संपूर्ण सप्लाय करतो. तसेच आम्ही ऑपरेशन थिएटर, लॅब्स, त्याच्या व्यतिरिक्त आम्ही केटरिंग सर्व्हिसेस आणि फूड ग्रेन सप्लाय सर्व्हिसेस हे गव्हर्नमेंटसाठी करतो. ओके, ग्रेट सर. सर, तुमच्या आयुष्यातला एखादा टर्निंग पॉइंट की ज्यामुळे तुमच्या व्यवसायावर पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला? आमच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट म्हणजे आम्ही राम मंदिराचं काम ज्या वेळेस घेतलं 2022ला. 2022 पूर्वी आमचा काही टर्नओव्हर एवढा मोठा नव्हता, पण 2022ला टर्नओव्हर घेतल्यानंतर आमचं एक्सपान्शन एवढं मोठं झालं की 4 पट वाढलं. सर, तुम्ही आता सांगितलं की राम मंदिराचं काम तुम्ही घेतलं, पण जेव्हा बिझनेस सुरुवात केली बिझनेसला, तर काय असे चॅलेंजेस फेस केले तुम्ही? आम्ही बिझनेस चालू केला 2009 मध्ये. माझे एक मित्र आहेत विजय दवांगड, हे मला भेटले होते. मी पूर्वी प्रॅक्टिस करत होतो लिगल फील्डमध्ये, पण त्यांनी सांगितलं तुम्ही बिझनेसमध्ये या. पण बिझनेसमध्ये येणं माझं ध्येय नव्हतं, कारण माझी घरची परिस्थिती काही एवढी चांगली नव्हती. माझ्या आई घरकाम करायचे आणि वडील शाळेत शिपाई होती. पण त्याचं ऐकून मी थोडा प्रयत्न केला आणि त्यांनी मला संघ घेतलं. त्याच्यानंतर मी बिझनेसमध्ये 2009 सालापासून आलो. सर, तुम्ही इतके वर्ष झाले या क्षेत्रात कार्यरत आहात, तर इतर उद्योजकांना काय तुम्ही मार्गदर्शन कराल? देश एवढा मोठा आहे की धंदा मिळणं काही अवघड नाही, पण धंदा मिळाल्यानंतर तो सांभाळणं सगळ्यात मोठं कठीण काम आहे. मी आता माझा प्रवास पाहताना पाहिला की 2009 पासून ते 2026 पर्यंत 15-16 वर्ष जे काय झाले, त्यात बिझनेस मला कमी कधीच वाटला नाही. कारण भारत देश हा एवढा मोठा समुद्र आहे, काम मिळायला भरपूर आहे, फक्त सांभाळणं अवघड आहे. त्यामुळे प्रत्येक उद्योजक जर याच्यात आला तरी प्रत्येक जण धंदा करू शकतो. सर, आता तुम्ही चॅलेंजेस सांगितले, तुम्ही सल्ला दिला, छान. तर तुम्ही बिझनेस एक्सपांड कसा केला? बघा, 2009 साली आम्ही पहिल्यांदा धंद्यात आलो. तेव्हा काही माझा धंदा एवढा मोठा नव्हता. 2013 पर्यंत माझा टर्नओव्हर होता 3 कोटी रुपये. 2022ला मी पाहिलं तर होता 100 कोटी रुपये. पण 23ला तो झाला 350 कोटी, 24ला झाला 23ला झाला 200 कोटी, 23ला झाला 325 कोटी आणि 25ला झाला 1200 कोटी. आणि ह्या वर्षी आम्ही 1700 कोटीला पोहोचलो. हो, ग्रेट. हा संपूर्ण बिझनेस हा माझा गव्हर्नमेंटमध्ये आहे. हो, मी 5 राज्यात आता काम करतोय. म्हणजे फक्त महाराष्ट्रात नाही तर तुम्ही इतर राज्यात कार्यरत आहात? हा, मी महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा, UP आणि दिल्ली, ओके, एवढ्या राज्यात आता काम करतो. अच्छा, म्हणजे तुम्ही ऑल ओव्हर इंडिया सध्या काम करता? हो. तर MEA आणि तुमचे संबंध कधीपासून आहेत? MEA बद्दल मी ऐकलं होतं, पण आताच मी सुरुवात केली. काही लोकांनी मला एन्करेज केलं की आपण एक मराठा एंटरप्रेन्योर आहात, तर तुम्ही या सजामध्ये सामील व्हावं, म्हणून मी त्या संघात जॉईन झालो. ओके. तर MEA बद्दलची एखादी खास इम्प्रेसिव्ह गोष्ट काय वाटते? नाही, MEA जे काम राबवते मराठा उद्योजकांसाठी हे एकदम अभिमानास्पद आहे. आणि असंच सगळ्यांना त्यांनी एनकरेज करत जावं आणि प्रत्येकाने बिझनेस करावा. म्हणजे पूर्वी म्हणत होते की लोक मराठी माणसांनी फक्त मराठ्यांनी फक्त नोकरीच करावी, तर ते प्रिन्सिपल आता राहिलेलं नाहीये. धंदा बी करू शकतो. मी पाहिलं, माझ्या आई वडिलांनी तर मला विरोध केला होता की धंदा करू नको, आपली कॅपॅसिटी नाही, पण तरी मी त्यातनं पाऊल टाकलं आणि पुढे गेलो. तर MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो थ्रू तुम्ही इतर उद्योजकांना काय आवाहन कराल? मराठा एंटरप्रेन्योर असोसिएशन इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो लोकांना फक्त एकच आवाहन करतो की प्रत्येकाने तिथं जाऊन व्हिजिट करा. 500च्या वर स्टॉल असणार आहेत प्रत्येक मराठा माणसासाठी, आणि मराठा उद्योजकांनी केलेले बिझनेस काय काय ते आपण बघू शकता. ही अभिमानाची गोष्ट आहे की 500 पेक्षा जास्त उद्योजक जर तिथे स्टॉल लावणार असेल तर तुम्ही सुद्धा व्हिजिट करा. फुटफॉल जास्त आहे तिथे, आणि आपल्यालाही तो पुढे जाऊन फ्युचरमध्ये बिझनेस करण्यासाठी काय फायदा होऊ शकतो तेही कळेल. आणि तिथे माझाही स्वतःचा एक स्टॉल आहे LC म्हणून, तिथेही तुम्ही अवश्य व्हिजिट करा. धन्यवाद.